नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवार दिनांक 27 मे 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि सोमवारी इंडेक्स बरोबरच ओव्हरऑल मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. मात्र ह्या विश्लेषणाला सुरुवात करत असतानाच मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे कालच आपल्या चॅनलवर प्रसिद्ध झालेला चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण असलेला व्हिडिओ तुम्ही बघितलाय का? जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर आजचा व्हिडिओ बघण्यापूर्वी तो व्हिडिओ एकदा बघा आणि त्यानंतर आजचा व्हिडिओ बघा. कारण हे दोन्ही व्हिडिओ जेव्हा तुम्ही बघाल त्यानंतर येणाऱ्या काळामध्येच इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं संपूर्ण विश्लेषण तुमच्या लक्षात येऊ शकेल. आत्ता जर समजा तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर उजव्या बाजूला वर कोपऱ्यात आय बटनमध्ये तुम्हाला त्याची लिंक दिसत असेल. तिथे क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. काही कारणामुळे तिथे जर तो व्हिडिओ उपलब्ध झाला नाही तर ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तो व्हिडिओ बघून झाल्यावरच आजचा व्हिडिओ बघा आणि त्यामुळे मी आता असं अज्युम करतोय की तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला आहे आणि आपण आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आणि त्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. बँक निफ्टीमध्ये आपल्याला माहिती आहे की शुक्रवारी अतिशय चांगल्या पद्धतीनं तेजी झाली होती आणि 49,000 ह्या लेवलला आपण टच करून थोडंसं त्या लेवलच्या खाली येऊन क्लोजिंग दिलेलं आहे. आता आपण सोमवारसाठी जे विश्लेषण करतोय त्यामध्ये 49,050 ही जी लेवल आहे ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल असणार आहे. खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल ही 48,800 अशी आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल की या दोघांमध्ये 250 पॉईंटचा डिफरन्स आहे. 250 पेक्षा जास्तचा जर डिफरन्स असता तर आपण मध्ये एक सेंटर लाईन सुद्धा काढली असती. मात्र 250चाच डिफरन्स असल्यामुळे आपण सेंटर लाईन काढलेली नाही. आता दिसताना असं दिसतंय की मार्केटमध्ये आपल्याला तेजी होणार आहे. आपल्याला लोकसभेचा जो निकाल लागणार आहे 4 तारखेला त्याच्या आधी ही एक रॅली बघायला मिळते आणि ही जर रॅली अशीच कंटिन्यू होणार असेल तर उद्या आपल्याला काय बघायला मिळेल? उद्या आपल्याला 49,000 ही लेवल ब्रेक झालेली बघायला मिळेल. जर 49,050 ही लेवल जर उद्या पुन्हा ब्रेक झाली फ्लॅट ओपन होऊन आणि वर जात असेल तर वर जात असताना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा 49,150, मग 49,250 आणि मग 49,350 अशा 3 टार्गेट लेवल्स बघायला मिळू शकतात. अर्थात ह्याच्यासाठी फ्लॅट ओपन होऊन वर जात असेल तर ह्या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. समजा गॅप अप ओपन झालं, 49,100च्या वर ओपन झालं तर काय होईल? मग आपल्याला थोडंसं पहिल्यांदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि त्यानंतर मग पुन्हा आपल्याला बाउन्स बघायला मिळू शकतो. म्हणजे सुरुवातीला आपल्याला प्रॉफिट बुकिंग येईल, त्यानंतर मग एक बाउन्स आपल्याला बघायला मिळेल आणि त्यानंतर प्राइस ऍक्शन होऊन मग ती तेजी कंटिन्यू होणार आहे का मग पुन्हा एकदा प्रॉफिट बुकिंग येईल, ह्या गोष्टी त्यानंतर ठरतील. तर हे झालं जर फ्लॅट किंवा गॅप अप ओपन झालं तर काय होऊ शकतं. आता फ्लॅट ओपन झालं आणि खाली येत असेल तर ह्या गोष्टीला आपल्याला लक्ष दिलं पाहिजे की हा जो एरिया दिसतोय आपल्याला 48,800 पासून वरचा, तर हा आपल्यासाठी सपोर्ट एरिया आहे. कारण पूर्वी आपल्या लक्षात आलं असेल, आपण इथनं जर बघितलं तर आपल्याला 48,800 ही लेवल रेझिस्टन्स म्हणून काम करत होती. इथे आपण दोनदा वर जायचा प्रयत्न झाला, खाली आलो, पुन्हा वर जायचा प्रयत्न झाला, खाली आलो आणि शेवटी ती लेवल आपण तिसऱ्या किंवा चौथ्या अटेम्प्टमध्ये ब्रेक केलेली आहे. तर त्यामुळे 48,800 ही लेवल आता सपोर्ट झालेली आहे. जर फ्लॅट ओपन होऊन खाली येत असेल तर ह्या लेवलच्या आसपास आपल्याला एक पुन्हा बाउन्स बघायला मिळू शकतो, जर इथून खालच्या दिशेनं येत असेल तर. काही कारणानं जर ही लेवल खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाला या लेवलचा तर मात्र काय होऊ शकतं, हा सपोर्ट तुटेल आणि मग अशा वेळेला खाली जात असताना 48,700, 48,600 आणि 48,500 अशा 3 लेवल आपल्याला खालच्या बाजूला सुद्धा बघायला मिळू शकतात. उद्या आपल्याला आत्ता जे काही चाललंय ह्याच्यावरनं असं वाटतंय की उद्या आपल्याला
बँक निफ्टीमध्ये आणखीन तेजी होऊ शकते आणि 49,000 ची लेवल ब्रेक होऊन आपल्याला आणखीन वरच्या लेवल्स बघायला मिळू शकतात. तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीमध्ये उद्या काय होऊ शकतं याचं विस्तृत विश्लेषण. आता आपण काय करणार आहे, आपण आता असा इंडेक्सचा चार्ट ओपन करणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला सोमवारी वीकली ऑप्शन एक्सपायरी असते. आता हा सोमवार या आठवड्यातला ह्या महिन्यातला शेवटचा सोमवार असल्यामुळे याच्यामध्ये मंथली ऑप्शन एक्सपायरी असणार आहे. तर त्याच्यामुळे आपण इथे चेक करूया आज काय आहे. सुट्टीच्या दिवशी थोडासा चार्ट लोड व्हायला आपल्याला जे ट्रेडिंग व्ह्यूची जी सिस्टीम आहे ती थोडीशी स्लो चालते, कदाचित त्यांचं मेंटेनन्स वगैरे असू शकतं. मी नेटचा स्पीड चेक केलेला आहे. डाउनलोड 149 MBPS न आहे, अपलोड 87 MBPS न आहे. तर त्यामुळे आपल्याला नेटचा स्पीड माझ्याकडे चांगला आहे, पण व्हिडिओमध्ये काय होईल, कदाचित चार्ट लोड होताना आपल्याला थोडंसं वाट बघावी लागेल. तर इथे आपल्याला निफ्टी मिड कॅप सिलेक्टमध्ये सुद्धा अतिशय चांगली तेजी झाली होती. 11,500 ची लेवल सुद्धा आपण ब्रेक केली होती आणि त्याच्यानंतर थोडंसं सेलिंग आलेलं आपल्याला बघायला मिळते. ह्याला आपण प्रॉफिट बुकिंग म्हणू शकतो. आता काय झालंय, खाली 11,440 च्या आसपास आपण एक खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल बनवली आहे. 11,517 च्या आसपास वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल बनवली आहे आणि ह्याच्यामध्ये 50 पेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे आपण इथे एक सेंटर लाईन सुद्धा घेतली आहे. ती 11,480 च्या जवळपास आहे. आता इथे तुमच्या लक्षात येईल खालच्या बाजूला क्लोजिंग झालंय. उद्या आपल्याला सोमवारी काय होण्याची शक्यता आहे, पुन्हा तेजी होण्याची शक्यता आहे. कदाचित गॅप अप ओपन होईल आणि जर समजा 11,480 च्या वरच ओपन झालं तर काय होऊ शकतं, गॅप अप ओपन झाल्यावर थोडंसं खाली यायचा प्रयत्न होईल आणि त्यानंतर आपल्याला जर वर जात असेल आणि 11,500 ची लेवल पुन्हा ब्रेक होत असेल, 11,517 च्या वर टिकत असेल, तर मग 11,542, 11,567 आणि 11,592 अशी 3 टार्गेट आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. मात्र जर वर ओपन होऊन खालीच जाणार असेल तर आपल्याला काय होईल, मग मात्र 11,440 ची लेवल खालच्या दिशेनं ब्रेक झाल्यानंतर 11,416, 11,391 आणि 11,366 अशा 3 लेवल खालच्या बाजूला आपल्याला बघायला मिळू शकतात. तर हे झालं निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या इंडेक्स मधलं विश्लेषण. आता आपण उरलेले जे 2 इंडेक्स आहेत त्या 2 इंडेक्सचा फक्त आपण काय करणार आहे, चार्ट बघणार आहे. तर त्यामध्ये सगळ्यात पहिला चार्ट मी ओपन करतोय तो आहे निफ्टीचा. निफ्टीचा चार्ट आता इथे ओपन झालेला आहे, त्याच्या लेवल सुद्धा आता लोड होत आहेत आणि इथे आपण थोडंसं झूम करूया, म्हणजे तुम्ही काय करू शकता, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि ह्या पद्धतीनं तुम्ही तुमचं ॲनालिसिस आत्ता 2 इंडेक्सचं आपण ज्या पद्धतीनं केलं त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता. तर हा आहे निफ्टीचा चार्ट. आता आपण पुढे जाऊया आणि पुढचा जो इंडेक्स आहे फिन निफ्टी, तर फिन निफ्टीचा आता मी चार्ट ओपन करतोय. फिन निफ्टीचा चार्ट ओपन झालेला आहे आणि आपल्याला थोडंसं इथे सुद्धा झूम करून त्या लेवल सर्व तुम्हाला दिसतील अशा पद्धतीनं मी दाखवायचा प्रयत्न करतोय. तर इथे तुम्हाला फिन निफ्टीचा चार्ट आता स्क्रीनवर दिसतोय. पाहिजे असेल त्यामध्ये इम्पॉर्टंट लेवल, टार्गेट लेवल सर्व काही आहे, स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर हे झालं इंडेक्सचं ॲनालिसिस. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन जातोय. सगळ्यात पहिल्यांदा स्टॉकचं ॲनालिसिस करण्यासाठी आपली टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम आपल्याला सेट करायची आहे. एकदा डेली टाइम फ्रेम सेट झाली की थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करून मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढलेले आहेत ते सगळे पहिल्यांदा एकत्र करून तुम्हाला दाखवायला सुरुवात करणार आहे. तर त्याच्यासाठी मी थोडंसं ते स्टॉक सगळे एकत्र घ्यायचा प्रयत्न करतोय आणि मग तुम्हाला दाखवतोय. आज देखील फास्ट फॉरवर्ड पद्धतीनं स्टॉक बघणार आहे, त्यामुळे मी जास्त स्टॉक काढलेले आहेत. पहिला स्टॉक PFCचा आहे. हा स्टॉक आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं तेजी करताना दिसतोय. शुक्रवारच्या सत्रामध्ये 5% पेक्षा जास्त तेजी ह्या स्टॉकमध्ये झालेली होती. आता ज्या वेळेला आपण हा स्टॉक बघतोय थोड्याच वेळात आपल्याला त्या लेवल सुद्धा लोड होतील. आज थोडंसं लोडिंग स्लो असल्यामुळे ठीक आहे, लेवल्स लोड झाल्यात. आपण इथे बघू शकतो की हा झोन जो आहे, पूर्वी ही लेवल रेझिस्टन्स म्हणून होती. पुन्हा जरा लेवल काढतो व्यवस्थित. ही लेवल रेझिस्टन्स म्हणून आपल्याला दिसत होती. आता काय झालंय, ह्या ज्या 2 लेवल आहेत, ही खालची लेवल आणि ही वरची लेवल, ह्या 2 लेवल आता आपल्याला रेझिस्टन्स म्हणून इथे काम करत होत्या. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की इथे रेझिस्टन्स लेवल होती. आपल्याला शुक्रवारी त्या रेझिस्टन्स लेवलला ब्रेकआउट दिलेला आहे. म्हणजे आपण काय केलं, इथे वर जाण्याचा प्रयत्न झाला, रेझिस्टन्स घेऊन खाली आलो होतो,
पुन्हा वर गेलं, थोडंसं साईडवेज झालं, पोल अँड फ्लॅग पॅटर्न बनला आणि आता त्याचा ब्रेकआउट मिळतोय. आणि हा ब्रेकआउट मिळत असताना काय झालंय, आपण ह्या दोन्ही रेझिस्टन्स लेवल ब्रेक केल्यात. आता कदाचित काय होईल, आणखीन थोडंसं वर जाईल, 500-510 पर्यंत जाऊ शकतं. पुन्हा थोडंसं खाली येऊ शकतं. म्हणजे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, की पहिल्यांदा थोडंसं वर जाऊ शकतं, मग थोडं खाली येऊ शकतं आणि पुन्हा जर वर जात असताना हा जो काही हाय बनलाय तो ब्रेकआउट आला, तर मग हे काय होईल, हे जे ब्रेकआउट आपल्याला शुक्रवारी आलेलं दिसतंय हे टिकाऊ आहे असं आपण समजू आणि मग त्याच्यामध्ये आणखीन वरची टार्गेट 550च्या दिशेनं हा स्टॉक जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो. तर हे झालं पीएफसी या स्टॉक विषयी. आता पुढचे स्टॉक आहेत ते थोडेसे फास्ट फॉरवर्ड घ्यायचा प्रयत्न करूया. पुढचा स्टॉक जो आहे तो आहे आदित्य बिर्ला फॅशन. हा स्टॉक आता ओपन होईल. ओपन झाल्यानंतर मी त्याचं विश्लेषण तुम्हाला दाखवतो. तर हा स्टॉक आता ओपन झालाय, त्याच्यामधले इम्पॉर्टंट लेवल सुद्धा आता ओपन होत आहेत. त्या ओपन झाल्या की तुम्हाला या स्टॉकमध्ये सुद्धा लक्षात येईल की इथे सुद्धा काय झालं होतं बघा. मी तोपर्यंत तुम्हाला दाखवतो त्या लेवल ओपन होईपर्यंत, की इथून आपल्याला इथपर्यंत एक तेजी झाली. त्यानंतर आता तुम्हाला लक्षात येईल की ही आपल्याला लेवल जी होती ही ब्रेकआउट लेवल होती. आपल्याला ब्रेकआउट मिळाला, लेवल टेस्ट करायला आपण खाली पण आलो आणि आता वर जात असताना ही जी हाय बनलेली लेवल होती ही आपण आता ब्रेकआउट करतोय. म्हणजे तुमच्या इथे लक्षात आलं असेल की इथे प्रॉपर एन पॅटर्न बनलेला आहे आणि तो ब्रेकआउटला बनलाय. त्यामुळे हा ब्रेकआउट सस्टेन होण्याची शक्यता जास्त आहे. ह्या स्टॉकची वाटचाल आता 300 रुपये 310 रुपये ह्या दिशेनं चालू आहे. स्टॉकचं नाव आहे आदित्य बिर्ला फॅशन. आपण आता पुढचा स्टॉक बघूया. पीएफसी बघितलं की आपल्याला आरईसी बघणं क्रमप्राप्त असतं. या दोन्ही सरकारी फायनान्स कंपन्या आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला एकसारख्या प्रकारचीच मुवमेंट बघायला मिळते. आरईसी मध्ये पीएफसी मध्ये ब्रेकआउट आलेला आहे, आरईसी मध्ये अजून ब्रेकआउट आलेलं नाही. पण इथे तुमच्या लक्षात येईलच त्या लेवल लोड झाल्यानंतर ते दिसेल की पूर्वी एकदा एक खूप मोठी तेजी झाली होती. त्यानंतर थोडंसं आपल्याला इथल्या ह्या एरियामध्ये काय झालं, गॅपडाऊन ओपनिंग नंतर थोडं सस्टेन करायचा प्रयत्न झाला. त्यानंतर एक बाउन्स झाला, पुन्हा खाली आलं आणि आता पुन्हा आपण वर जातोय. आता लेवल लोड झाल्यात म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हा जो एरिया आहे हा एरिया आपल्याला रेझिस्टन्स झोन म्हणून काम करतोय. 555 खालच्या बाजूला आहे, 567 वरच्या बाजूला आहे. ह्या दोन लेवलमध्ये रेझिस्टन्स झोन आहे आणि आपल्याला त्याच लेवलला अडकलेलं सध्या किंमत दिसतीये. जर समजा ह्या लेवलमधनं ब्रेकआउट आलं तर एक चांगल्या पद्धतीनं मोठी तेजी आपल्याला आरईसी मध्ये सुद्धा बघायला मिळू शकते. तर हा झाला आरईसीचा स्टॉक. आपण आता पुढे जाऊया. पुढचा स्टॉक आहे आपला बलरामपूर चिनी. बलरामपूर चिनी मिल ह्या स्टॉकमध्ये सुद्धा आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीची तेजी बघायला मिळते आणि इथे तुम्हाला आणखीन एक गोष्ट लक्षात आली असेल की एक डब्ल्यू पॅटर्न झालेला आहे. म्हणजे हे सेलिंग झालं होतं, या इथे लो बनला, मग एक तेजी झाली, पुन्हा थोडंसं सेलिंग झालं, या इथे लो बनला आणि आता डब्ल्यू पॅटर्नचा आपल्याला इथे ब्रेकआउट आलेला आहे. पहिला लो बघू शकता खाली आहे, दुसरा लो त्याच्या वर आहे म्हणजे परफेक्ट आहे आणि ब्रेकआउट आलाय. म्हणजे आता काय होऊ शकतं, इथून इतकंच वर जाऊ शकतं. साधारण आपण 395चं पहिलं टार्गेट ठेवू शकतो. ते ब्रेक झालं तर 402चं दुसरं, 402 किंवा 403चं दुसरं टार्गेट ठेवू शकतो. अशा पद्धतीनं या स्टॉकमध्ये तेजी बघायला मिळू शकते. स्टॉकचं नाव आहे बलरामपूर चिनी मिल. शुगर मिल आहे, त्याची कंपनी आहे. पुढचा स्टॉक आपल्याला बघायचा आहे तो आहे जेएसडब्ल्यू एनर्जी. जेएसडब्ल्यू एनर्जी या स्टॉकमध्ये सुद्धा आपण आता बघणार आहोत की कशा पद्धतीनं मार्केटमध्ये मुवमेंट होतीये. तर त्या स्टॉकचा चार्ट लोड होतोय. लोड झाल्यावर आपल्याला बघता येईल. आता इथे लोड झालेला आहे. आता तुम्हाला इथे 2-3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. पहिली गोष्ट म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये पहिलं एक सेलिंग झालं होतं, तर ते आपल्याला इग्नोर करायचं. त्यानंतर काय झालं, त्यानंतर एक मोठी तेजी झाली, पुन्हा थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं, पुन्हा थोडी तेजी झाली आणि आता पुन्हा आपल्याला प्रॉफिट बुकिंग येते. इथे एम पॅटर्न क्रिएट होतोय. जर का समजा हा लो येणाऱ्या काळामध्ये खालच्या दिशेनं ब्रेकआउट झाला तर काय होऊ शकतं, आपल्याला जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड या स्टॉकमध्ये आणखीन सेलिंग बघायला मिळू शकतं. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पहिला हाय वर बनलाय, दुसरा हाय खाली बनलाय. परफेक्ट आपल्याला पाहिजे तसा एम बनलेला दिसतोय. तर त्यामुळे जर समजा हा लो जर तुटला 588च्या खाली आपल्याला किंमत टिकत असेल तर एक चांगलं सेलिंग आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळू शकतं. हे झालं एक पॅटर्न. दुसरा पॅटर्न आपल्याला इथे काय दिसतोय, तुम्ही बघू शकता की शुक्रवारी काय झालंय,
आपल्याला इथे एनगल्फिंग बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न बनलाय। मागचे जवळजवळ 2-3 दिवसाची जी तेजी होती एकाच दिवसामध्ये आपल्याला या कॅन्डलनं कव्हर केलेली आणि खाली आलेली आपल्याला बघायला मिळते। जर त्यामुळे शुक्रवारचा लो येणाऱ्या काळात ब्रेक झाला तर आणखीन सेलिंग होऊ शकतं। स्टॉकचं नाव आहे JSW एनर्जी लिमिटेड। त्यानंतर पुढचा स्टॉक आहे तो आहे टोरंट फार्मा। जनरली एवढा मोठा स्टॉक आपण बघत नाही, 2600 रुपयाचा हा स्टॉक आहे 2600 रुपयाचा, पण इथे सुद्धा तुम्हाला एम पॅटर्न झालेला दिसतोय म्हणून आणि त्याचं ब्रेकआउट आलेलं दिसतंय म्हणून एक मोठ्या प्रमाणावरचा एम पॅटर्न आहे, त्याचं ब्रेकआउट यायला अजून वेळ आहे। तो दाखवतो एम पॅटर्न तो हा आहे, याचं आपल्याला ह्याच्या खाली गेल्यानंतर ब्रेकआउट येऊ शकेल। त्यानंतर दुसरा एक एम पॅटर्न आपल्याला दिसतोय की ही तेजी झाली होती, त्यानंतर इथपर्यंत सेलिंग झालं, परत इथपर्यंत तेजी झाली आणि आता परत आपल्याला एम पॅटर्नचा ब्रेकआउट आलेला आहे। त्यामुळे इथून खाली जात असताना आपल्याला ह्या इथपासून साधारण इथपर्यंत हे पहिलं टार्गेट थोडंसं आणखीन खाली असेल, 1:1 टार्गेट असेल आणि 1:2 टार्गेट असेल तर आपण इथपर्यंत खाली येऊ शकतो। स्टॉकचं नाव आहे टोरंट फार्मा। तर हा 2600 रुपयाचा स्टॉक आहे, पण ह्याच्यामध्ये जो एम पॅटर्न आणि प्रॉपर ब्रेकआउट आलेला असल्यामुळे तो स्टॉक कव्हर केला। तसंच आणखीन एक मोठा स्टॉक आहे 4200 रुपयाचा स्टॉक आहे। या स्टॉकचं नाव आहे इंटरग्लोब एव्हिएशन, म्हणजे इंडिगो विमान कंपनी आहे। आणि हा स्टॉक मी का कव्हर करतोय तर तुम्हाला लक्षात येईल स्टेडीली मागच्या अनेक दिवसांपासून मी इथे जर तुम्हाला चेक करून दाखवलं तर तुमच्या लक्षात येईल जवळजवळ 15 एप्रिल नंतर आता म्हणजे महिनाभर मागच्या अतिशय चांगली तेजी झाली होती आणि शुक्रवारी याच्यामध्ये तुम्हाला काय बघायला मिळते, एक आपल्याला इथे बेअरिश इनगल्फिंग पॅटर्न आणि मागच्या जवळजवळ 5-6 दिवसाचं सगळी तेजी आपल्याला एकाच कॅन्डलनं कव्हर केलेली दिसते आणि ही जी ट्रेंड लाईन होती ती सुद्धा आपल्याला त्या कॅन्डलनं ब्रेक केलेली दिसते। येणाऱ्या काळामध्ये साधारणपणे हा जो शुक्रवारचा लो होता हा जर खालच्या दिशेनं ब्रेक झाला तर याच्यामध्ये आणखीन सेलिंग आपल्याला कंटिन्यू होताना बघायला मिळू शकतं। स्टॉकचं नाव आहे इंडिगो अर्थात इंटरग्लोब एव्हिएशन। तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं विश्लेषण। हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका। लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो। त्यामुळे व्हिडिओ आवडल्या लगेच लाईक करत जा, कसा वाटतोय हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा, म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील। आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय। धन्यवाद।